नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी। अहिल्यानगर शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। शहराजवळील आयुर्वेद कॉर्नर ते काटपण खंडोबाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सीना नदीच्या पुलाखाली 22 जानेवारीला रात्रीच्या सुमारास काही युवकांना बिबट्या दिसला होता। या संदर्भात वन विभागाच्या पथकाने आज दुपारी पुन्हा या परिसरात पाहणी केली असता सीना नदीलगतच्या शेतात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत। तसेच आता अतिदक्षता म्हणून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावणार असल्याचे वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे। तसेच या संदर्भात माजी नगरसेवक दत्ता जाधव यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत या परिवारात बिबट्याचा वावर आहे की नाही याची पुन्हा पाहणी करण्याची मागणी केली होती। त्यानुसार आज पाहणी करण्यात आली आणि त्यानंतर बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत। त्यामुळे नागरिकांनी देखील सतर्क राहावे आणि सायंकाळच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे। आज आमच्या परिसरामध्ये गेल्या 2-3 दिवसापासून बिबट्याचा वावर असल्याची लोकांच्या अनेक तक्रारी आल्या होत्या, परंतु या ठिकाणी आज पाहणी केली असता वनपाल गायकवाड साहेब असतील, दुसरे वनपाल रणसिंग साहेब असतील व सर्पमित्र प्राणीमित्र हर्षदभाई कटरिया यांनी या ठिकाणी पाहणी केली व प्राथमिक निदर्शनास त्यांच्या असं आलं की हा बिबट्याचा ठसा असू शकतो। त्यामुळे त्यांची ते पाहणी करतायत व प्रिकॉशन म्हणून ते या ठिकाणी पिंजऱ्याचं देखील लावण्याची तरतूद करू राहिले। व या ठिकाणच्या परिसरातील नागरिकांना मी एवढी विनंती करतो की ज्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी बिबट्या दिसेल किंवा असं असल्याचं तुम्हाला जाणवेल त्या ठिकाणी फटाके लावावे किंवा सोबत कुणी ना कुणी एकाला दुसरा व्यक्ती असला तर त्याची मदत होईल व लहानाले आपली मुलं असतील किंवा आपले प्राणी असतील, गाई म्हशी किंवा कुत्रे असतील तर यांना आपल्या कंपाऊंडमध्ये किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवावं असं या ठिकाणी एवढं आवाहन करतो। व वन विभागाला लवकरात लवकर विनंती करतो की या ठिकाणी पिंजरा लावा किंवा बाकी इतर काही तरतूद असेल तर त्याची सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्था करावी। मी वनपाल अहिल्यानगर। आज आम्ही सीना नदीच्या काठी माननीय नगरसेवक जाधव यांच्या भ्रमणध्वनीवरून बिबट आहे किंवा नाही त्याची खात्री करण्यासाठी आज इथं पाहणी करण्यासाठी आलो। सध्या सगळीकडं ऊसतोडीचा सीझन चालू असल्यामुळे बिबट्याची लपण संपत आल्यामुळे बिबटे बाहेर पडू राहिले। इथं तपासणी केली असता सदर ठिकाणी बिबट्याचे ठसे आढळून आलेले आहेत। तरी वरिष्ठांच्या सल्ल्याने इथं पिंजरा लावायची तजवीज ठेवण्यात। मी हर्षद कटारिया प्राणीमित्र म्हणून नगरमध्ये काम करतो। आज माननीय नगरसेवक माजी नगरसेवक दत्ता जाधव यांनी वन विभागाला फोन करून कळवले की कल्याण रोड मागील जो परिसर आहे गाडळकर मळा येथे काल रात्री व सीना नदीचा जो परिसर आहे इथे काही लोकांनी बिबट्या पाहिला। तर त्याकरिता वन विभागाची पूर्ण टीम तसेच वनपाल आमचे गायकवाड साहेब, मेजर आमचे रणसिंग साहेब हे सर्व इथं आले असता आम्ही पाहणी केली व बिबट्याचे जे ठसे आहेत हे खरोखर बिबट्याचे आहेत का नाही याची चाचणी केली असता आम्हाला असं निदर्शनास आले की हे बिबट्याचेच ठसे आहेत। व सध्या सगळीकडे ऊसतोड चालू असल्या कारणानं त्यांना बिबट्यांना जंगल राहिलेलं नाही व जंगल नसल्यामुळं शहरी भागाकडे त्यांचं येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। तर अशा वेळेस नागरिकांनी सतर्क राहणं खूप गरजेचं आहे। संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस अंधार पडतो त्यावेळेस बिबट्या रात्रीच बाहेर पडतो, तर आपले जे लहान मुलं आहेत साधारणतः बिबट्या त्याच्या हाईट पेक्षा कमी किंवा त्याच्या हाईट पर्यंत जे भक्ष्य आहे त्यांच्याकडे जास्त अट्रॅक्ट होतो। तर लहान मुलांना संध्याकाळच्या वेळेस घराबाहेर पडून देऊ नका। तसेच जे शेतामध्ये काम करतात, रात्रीच्या वेळेस पाणी सोडायला जातात, त्यांनी हातामध्ये एक काठीला घुंगरू वगैरे बांधावेत किंवा मोबाईलवरती गाणे वगैरे लावावेत, टॉर्चचा वापर करावा व सोबत कोणी ना कोणी असावं, एकट्याने कोणी माळ्यामध्ये जाऊन आपल्या कामासाठी जाऊ नये। तर ही जी पाहणी केल्यानंतर आम्हाला जे निदर्शनास आले त्याचा अहवाल वन विभागाकडे वरिष्ठांकडे सादर करून लवकरात लवकर या भागामध्ये पिंजरा लावायचं आमचं नियोजन आहे। धन्यवाद। अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्हा अहिल्यानगर नोकर भरतीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, कारण यंदाच्या वर्षी तब्बल 700 रिक्त जागेची भरती प्रक्रिया सुरू आहे। मात्र ही नोकर भरती करताना SC, NT, VJNT, OBC, SBC यांच्या जागा रिक्त असतानाही सर्व नोकर भरती आरक्षणाशिवाय करण्याचा घाट घातला आहे। मात्र यावेळी बँकेने देखील दावा आहे की आम्हाला महाराष्ट्र शासनाने आरक्षणाशिवाय नोकर भरती करण्याची परवानगी दिलेली आहे। मात्र नियमांमध्ये कोणताही बदल झालेला नसताना
एडीसीसी बँक अहिल्यानगर यांनी आरक्षणाशिवाय नोकर भरती करण्याचा घाट घातला आहे। हा आरक्षणाच्या धोरणाला विरोध करणाऱ्या सामाजिक न्याय विरोधी शक्तीचा डाव आहे। त्याला एडीसीसी बँकेचे संचालक मंडळ सामील आहे अशी शंका असून एडीसीसी बँकेच्या आरक्षणाशिवाय नोकर भरती करण्याच्या निर्णयाला विरोध करून महाराष्ट्र शासनाने त्वरित नोकर भरती प्रक्रियेला स्थगिती द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमाट यांच्याकडे केली आहे। शिवाय भरतीला विरोध आहे। संविधानानुसार कलम 340, 341, 342 नुसार सर्व शासकीय उपक्रमांमध्ये आरक्षण सक्तीचं आहे। बँकेनं सामाजिक न्यायाच्या तत्वाला गुंडाळून भरती सुरू केलेली आहे। या भरतीबद्दल खूप काही वंदता समाजात सुरू आहे। ही काय सगळे अनफेअर प्रॅक्टिस चालू आहे असं वर्तमानपत्रामध्ये छापून आलेलं आहे। ते काही असो, आमचा सामाजिक न्यायाशिवाय भरतीला विरोध आहे। आरक्षण हे बँकेने भरलंच पाहिजे आणि जोपर्यंत बँक आरक्षणाशिवाय भरती करत नाही तोपर्यंत आमचा त्याला विरोध राहील। आम्ही प्रांतांना निवेदन दिलं, आम्ही कलेक्टरला निवेदन दिलं, आम्ही सहकार आयुक्तांना निवेदन दिलं, आम्ही बँकेलाही निवेदन दिलं, आम्ही मुख्यमंत्र्यांनाही निवेदन दिलं। आम्ही केवळ मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन थांबणार नाही, तर आम्ही सर्व आघाडीवर हा प्रश्न लावून धरू आणि आरक्षणासहच भरती करायला लावू। जोपर्यंत आरक्षणासह भरती होत नाही तोपर्यंत आमची लढाई चालू राहील। आम्ही त्यासाठी लढत राहू। अहिल्यानगर शहरात महापालिकेने पे अँड पार्क ही योजना राबवली आहे। मात्र या योजनेवरून चांगलाच वाद झालाय, कारण आज सकाळच्या सुमारास नागरिक आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये पार्किंगच्या पैशावरून वाद झाला। मात्र या वादात प्रचंड विकोपाला गेला आहे। यावेळी नागरिकांनी या वसुलीला जोरदार विरोध करत चांगलेच धारेवर धरले। अशातच या संदर्भात शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी या वादाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर फेसबुक हँडलवरून व्हायरल केला आहे। आयुक्त साहेब, पार्किंगच्या अशा वादांमधून एखाद्याचा खून पडण्याची आता तुम्ही वाट पाहत आहात का, असा जाहीर सवाल किरण काळे यांनी केला आहे। तर पाहूयात या संदर्भात सविस्तर व्हिडिओ। किती वर्षापासून मागच्या वर्षी सुद्धा नव्हती, मागच्या वर्षीच नव्हती हो सर। 1 तारखेपासून चालू आहे। 1 तारखेपासून आम्हाला काय माहिती सांगा, आम्ही नाही तसं सोल्युशन काय तुम्ही काढायचं, तुम्ही नाही पार्किंगची व्यवस्था करा ना। आमच्या हातात काही ऐकून घ्या, आम्ही आहे ना तुम्ही इकडून तुम्ही किरण झाला अलर्ट करतात, त्याला आम्ही काय करू शकतो? आता हे लोक आम्हाला काय त्यांची बोर्डर, अरे बाबा बोर्डर मध्ये काय काय केलं तुम्ही ऑन पेपर? त्यासाठी सोय काय पार्किंग बोला ना, लोक 4 ठिकाणी येणार आहे, ग्रामीण भागातून येणार करायला लागली। याच्या पहिले समोर लावत होते, आता आम्हाला बी नवीन आहे ना। तुम्ही पार्किंग बोर्ड लावलं माहिती नाही, काम होतं ना की पार्किंग पेपर आपण लावणार आहे, आता तुमचं काम होतं ना, आम्हाला लेटर द्यायचं। काय लेटर द्यायचं ते काय म्हणतात, म्हणजे लोक नाही तो बाकीचं निघून नाही, पुढे जाऊ
पुढे तुमच्या सँक्शन प्लॅनची पार्किंग आहे का परीक्षा विषय सोडून द्या 2 मिनिटं चला नाही परीक्षा नाही तुमची एवढं उत्तर नका ते पालिकेत मी इथला घ्या लोकल मी काय बाहेरचं नाही काढूक सगळं बाहेर अपार्टमेंटचं काढूक सगळं बाहेर काही प्रॉब्लेम नाही नक्की नक्की ना काय करायचे ते करा समजुतीने विषय संपवा उलट्या पालट्या नको शिकू तुम्ही उत्तर व्यवस्थित द्या सगळ्यांची समजुतीने बोला परीक्षा घ्यायची आमचं करायचं आता शिकवून त्यांना नुसतं पैसे घ्यायचे बाकी तुम्ही काय पे अँड पार्कच्या मुद्द्यावरून आता हे सगळं मुद्द्यावरती आलेलं आहे. काँग्रेसनं पे अँड पार्कच्या योजनेला विरोध जशी घोषणा डिक्लेअर झाली तसा तात्काळ केला होता, पण आता चौकात नागरिक देखील त्या ठिकाणी या गोष्टीला असहकार करण्याचं काम करतायत. आणि मला वाटतं की ही महानगरपालिकेची जी काही तुघलकी पद्धतीची योजना आहे, ही योजना म्हणजे निव्वळ नगरकर नागरिकांचं शोषण करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. हा सकाळचा जो प्रसंग घडलेला आहे तो अत्यंत बोलक्या स्वरूपाचा आहे. आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या लगतच्या असणाऱ्या रस्त्यावरती JEEची परीक्षा तिथं असल्यामुळे मोठ्या संख्येनं पालक आणि विद्यार्थी सकाळी एकत्र जमले होते. अचानक तिकडनं एक महिला येते आणि ती म्हणते की मी मनपाच्या पे अँड पार्कच्या ठेकेदाराची प्रतिनिधी आहे, तुम्हाला इथं गाड्या लावायच्या असतील तर तुम्हाला या ठिकाणी दुचाकीला 5 रुपये द्यायला लागतील, 4 चाकीला 10 रुपये द्यायला लागतील. लोक तिथं प्रतिप्रश्न करतात की हे नेमकं कसले पैसे आहेत, कशासाठीचे पैसे आहेत, का बरं तुम्ही घेताय. हे सगळी जी काही गुंतागुंत ती नंतर एवढी वाढली की त्या ठिकाणी ज्या इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांचे पेपर होते त्या इन्स्टिट्यूटच्या प्रमुखांबरोबर देखील त्या ठिकाणी वादावादी तुतू मैम्याचा प्रकार सगळा त्या ठिकाणी नागरिकांचा सुरू झाला. आणि मग तिथं नागरिकांनी त्या संबंधित इन्स्टिट्यूट चालकांना विचारायला सुरुवात केली की तुम्ही आमच्या पार्किंगची काय व्यवस्था केली आहे. आज लक्षात घ्या की एखाद्या दुकानामध्ये कुणाला समजा 10 रुपयाचा पेन घ्यायला जायचं आहे आणि त्यासाठी 5 रुपयाचं पार्किंग 2 व्हीलर आणि 10 रुपयाचं पार्किंग 4 व्हीलर द्यायला लागत असेल तरी फार भयानक गोष्ट आहे. कसं परवडेल लोकांना. बरं, आज नगर शहरामध्ये 3.5 लाख वाहनं त्या ठिकाणी दुचाकी 4 चाकीची आहेत असा डेटा सांगतो. रोज सरासरी किमान 50% जरी म्हटलं आपण तर 1.5 ते 2 लाख वाहनं शहरात रस्त्यावरती उतरतात. एका वाहनाला 10 रुपये जाऊ द्या, फक्त 5 रुपयाचा सरासरीने जरी हिशोब केला तरी 6 ते 9 लाख रुपयांचं कलेक्शन प्रत्येक दिवसाला त्या ठिकाणी यांनी करायचं ठरवलेलं आहे. पण प्रत्यक्षात महापालिकेला हा ठेका दिलाय फक्त प्रतिदिन 1209 रुपयांना. मला सांगा 1209 रुपये कुठं आणि हे काही लाखो रुपये कुठं. एवढी मोठ्या प्रमाणावरती लूट त्या ठिकाणी नागरिकांची करण्याचा जो घाट घातलाय हा अत्यंत चुकीचा आहे. त्याला आमचा काँग्रेसचा तर विरोध आहेच आहे, पण आता काँग्रेसच्या आवाहनानंतर लोक सुद्धा त्या ठिकाणी चौकात त्याला विरोध करायला लागलेली आहेत. मला माननीय आयुक्तांना हेच विचारायचं आहे की आता आपण अनेक घटना शहरामध्ये ऐकतो किंवा जगात आपल्या अवतीभोवती सगळ्या ठिकाणी पाहतो की साधं कटिंगला गेल्यानंतर बिल देण्यावरून देखील त्या ठिकाणी वस्त्रा चालवून एखाद्याचा घायाळ केलं किंवा एखाद्याचा मुडदा त्या ठिकाणी पडला. महानगरपालिकेला नगर शहरामध्ये पे अँड पार्कच्या माध्यमातून अशा पद्धतीनं चौकात वादावादी होऊन त्या ठिकाणी लोकांचे मुडदे पडलेले पाहिजेत काय? एवढं तुमचं मन निगरगट्ट झालेलं आहे काय? आज नगर शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. 24 तास तुम्ही तर पाणी देऊ शकत नाही, ते तर स्वप्नवत गोष्ट आहे. पण दिवसाड सुद्धा पाणी अनेक ठिकाणी येत नाही. 2-2, 4-4, 8-8 दिवस वाट पाहायला लागते. ते पण स्वच्छ पाणी येत नाही, मुबलक पाणी येत नाही, पुरेशा दाबानं पाणी येत नाही. रस्त्यांची परिस्थिती काय आहे ते बोलायला नको त्या ठिकाणी. हा स्ट्रीट लाईटचा प्रश्न आहे, सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न आहे. या मूलभूत सुविधा तुम्ही देऊ शकत नाहीत आणि अशा पद्धतीने वसुली त्या ठिकाणी करता. कोणत्या तोंडाने तुम्हाला त्या ठिकाणी अधिकार आहे अशा प्रकारे वसुली करण्याचा? नागरिकांचा याला तीव्र विरोध आहे. मी तुम्हाला काँग्रेसच्या माध्यमातून स्पष्टपणे इशारा देतो की महानगरपालिकेने ही योजना मागे घेतली पाहिजे, अन्यथा लोकांच्या सहभागातून त्या ठिकाणी मोठं जनआंदोलन उभं करण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू. आणखी एक गोष्ट यात लक्षात घ्या की मध्यंतरी पाणीपट्टी वाढीचा निर्णय देखील महापालिकेने जाहीर केला. त्या ठिकाणी शहराच्या विद्यमान सत्ताधारी नेतृत्वाने विरोध केला. मग तुम्ही त्या ठिकाणी सत्ता तुमचीच, सरकार तुमचं, राज्यात देशात सरकार तुमचं, प्रशासक तुम्हीच आणलेला, तुम्हीच पाणीपट्टी वाढ करायला लावता, मग तुम्ही जाऊन त्या ठिकाणी निवेदन देऊन पाणीपट्टी कमी करा म्हणता का? पे अँड पार्कच्या बाबतीमध्ये तिथं म्हणता नाही आलं
की ही योजना बंद करा, चुकीची योजना आहे. आम्ही तर शहराच्या आमदारांना सुद्धा याबाबतीत निवेदन दिलं होतं, त्यांना विसर पडलेला आहे बहुतेक. आणि माझा तर थेट आरोप आहे की ही वसुली करणारी जी टोळकी त्या ठिकाणी उभी केली जात आहेत, ही टोळकी म्हणजे आपल्या पंटर लोकांना पोचण्यासाठीचं निवडलेलं एक त्यांनी साधन आहे. आणि त्या ठिकाणी मला खेदानं सांगावं लागतं की लोक आम्हाला सांगतायत की महिला भगिनींना त्या ठिकाणी जाणीवपूर्वक वसुलीसाठी पुढे केलं जात आहे. कुणी त्यांच्याशी हुज्जत घातली, वाद झाला, तर उद्या एखादी महिला कर्मचारी असल्याचं सांगून त्या ठिकाणी जर तिनं विनयभंगाचा गुन्हा दाखल केला तर तुरुंगात कुणी जायचं, ही सुद्धा भीती नागरिकांच्या मनामध्ये आहे. कुठेही पे अँड पार्कचं काही तुरळक अपवाद वगळता बोर्ड्स लावलेले नाहीत, मार्किंग झालेलं नाही. आणि त्या ठिकाणी त्याचं जे रस्त्यावरती मार्किंग करायला लागतो, बॉक्स टाकावा लागतो, तो सुद्धा आखलेला नाही. आनंद ऋषीच्या रोडला देखील तसाच प्रकार सकाळी झाला. या घटनेचा तीव्र निषेध करतो. ज्या नागरिकांनी त्या ठिकाणी जागरूकपणानं असहकाराची भूमिका घेतली त्यांचं कौतुक आणि अभिनंदन करतो. आणि महापालिकेला आवाहन करतो की योजना मागे घ्या, नाही तर जनआंदोलन उभं करू. आणि नागरिकांना आवाहन करतो की आज घडलेल्या पद्धतीनं जसं नागरिकांनी असहकार केला तसा सबंध शहरामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात असहकाराची भूमिका तिथे घेऊन या योजनेला आपला विरोध असल्याचं त्या ठिकाणी दाखवून द्यावं. शरीरातील महत्त्वाचा घटक असलेल्या रक्तासंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. शहरातील महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये आवश्यक रक्तपिशव्या उपलब्ध असल्याने सर्व रुग्णालयातील गरजू रुग्णांना लाल रक्तपेशी आणि प्लाझ्मा सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली आहे. तसेच रक्तदाता असल्यास पीसीव्ही आणि प्लाझ्मा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील गरजू रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे. याशिवाय रक्ताची गरज असणाऱ्या गरजू रुग्णांच्या नातेवाईकांनी रक्तपेढी प्रमुख डॉक्टर शंकर शेडाळे यांच्या 9372879393 या नंबरवर संपर्क करा असे सांगण्यात आले आहे. अहिल्यानगर मनपा आयुक्तांनी डॉक्टर अनिल बोरगे यांच्यावर वैयक्तिक आकसापोटी केलेल्या कारवाईबाबत खासदार निलेश लंके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले आहे. यामध्ये असं म्हटलं आहे की अहिल्यानगर मनपा आरोग्य विभाग वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांच्यावर आयुक्त आरोग्य सेवा यांच्याकडील 21 फेब्रुवारी 2024 चे परिपत्रकानुसार राज्य शासनाअंतर्गत अधिकाऱ्यांचे विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचे निर्देशांकाचे रँकिंग मध्ये चुकीचा आधार घेऊन तसेच शासनाचे नियम डावलून बेकायदेशीररित्या सक्तीच्या रजेवर पाठवल्याबाबत माहिती मिळाली. याबाबत संबंधित विभागातील आरोग्य कर्मचारी यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यासाठी समिती नेमल्याबाबत समजते. यामध्ये वैयक्तिक आकसापोटी सदरची कारवाई झाल्याचे निर्देशनास येत आहे. डॉक्टर बोरगे यांच्यावर NUHM आणि केंद्र शासनाच्या कार्यक्रमांसाठी उद्दिष्ट पूर्ती करण्यासाठी मार्च 2025 अखेरचा वेळ निर्धारित करण्यात आलेला आहे. त्यामुळे सदरच्या कामकाजामध्ये अडथळा निर्माण होणार नाही या दृष्टीने डॉक्टर बोरगे यांची सक्तीची रजा रद्द करून रुजू करून घेण्याबाबत आपल्या स्तरावरून आदेश पारित होण्यासाठी शिफारस करण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देत केले आहे. अहिल्यानगर शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे. मात्र या वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे होणारे अपघात आणि जीवितहानी टाळण्यासाठी तात्काळ सर्व संबंधित विभागांची बैठक आयोजित करून प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी अभय ललवानी यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कारण 21 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास तारकपूर बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली होती. उपचारासाठी रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे रुग्णवाहिकेतील किशोर गोसावी नामक रुग्णाचा वेळेत उपचार न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. त्यामुळे आता या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.